या कथेमध्ये आपलं स्वागत आहे. कोण आहेस तू? आपल्या घरात एका सुंदर मुलीला पाहून मनोज आश्चर्यचकित झाला. तेव्हाच तो पुढे सरसावून तिला विचारू लागला. आराध्याने त्याच्याकडे तक्रारीच्या नजरेने पाहिलं आणि काहीही न बोलता आत निघून गेली. मनोज तिच्या मागे आला होता. तो एका क्षणात त्या मुलीवर मोहित झाला होता. 4 वर्षांपूर्वी त्याच्या आईने जबरदस्तीने त्याचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी लावून दिलं होतं. मनोज तिला न पाहताच देश सोडून निघून गेला होता. आज 4 वर्षानंतर तो परतला, तेव्हा येताच तो त्या मुलीवर मोहित झाला. हे न जाणून की ती मुलगी त्याचीच. विमानतळावर पाऊल ठेवताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हवेतील ताजेपणा स्वतःमध्ये भरून घेतला. डिसेंबर महिना होता, थंड वाऱ्यांचे दिवस होते. पण आपल्या मायदेशी परतण्याची खुशी आणि प्रियजनांना भेटण्याच्या कोमल उबदार भावना त्याच्यावर भारी पडत होत्या. पांढरा टी शर्ट, काळी जीन्स घातलेला तो खूपच आकर्षक दिसत होता. ब्लॅक लेदरच्या जॅकेटने त्याचे व्यक्तिमत्व अधिकच मोहक बनवले होते. गळ्यात घातलेल्या सोन्याच्या साखळीला जोडलेले एम अक्षराचे पेंडंट स्पर्श करत त्याने बॅग खांद्यावर घेतली आणि तो पुढे निघाला. त्याची पावले त्याच्या आवडत्या कॅफेच्या दिशेने वेगाने पडत होती. कॉफीची इच्छा इतकी तीव्र होती की त्याने आधी कॅफेला जाण्याचा निर्णय घेतला आणि समोर उभ्या असलेल्या टॅक्सीकडे निघाला. त्याला आठवत होतं 4 वर्षांपूर्वीचा प्रत्येक प्रसंग, जेव्हा तो आईच्या हातची कॉफी सोडून इथे धावत यायचा. त्या कॅफेच्या मालकाशी त्याची ओळख होती, किंबहुना चांगली मैत्री होती. आज तिथे परत जाण्याचा विचार एक विलक्षण आनंद आणि जुन्या हरवलेल्या भावना पुन्हा निर्माण करत होता. ठिकाणावर पोहोचताच बॉर्डरवर लावलेले मोठे नाव वाचून तो हसला आणि कॅफेत प्रवेश झाला. कॉफीचा सुगंध थेट त्याच्या आतपर्यंत पोहोचला होता. आत प्रवेश करताच त्याने एका सिंगल टेबलच्या शोधात नजर फिरवली आणि जागा मिळताच तो तिकडे गेला. खांद्यावरची बॅग खुर्चीवर ठेवली आणि काउंटरवर आला. हॅलो, मला एक व्हॅनिला कॅप्युचिनो मिळू शकेल का? शुद्ध इंग्रजी ऐकताच ऑर्डर घेणाऱ्या स्त्री वेटरने विशेष आश्चर्याने त्या देशी इंग्रजाकडे पाहिले. नक्की सर, कृपया बसा, ती बनावट आनंदी स्वरात म्हणाली. तेव्हा तो परत टेबलवर येऊन बसला. अजून सकाळचीच वेळ होती. कॅफेत तुरळक लोकच दिसत होते. दीर्घ श्वास घेऊन तो काचेच्या दरवाजातून पलीकडे पाहू लागला, जिथे दिल्लीचा लांब आणि सुंदर रस्ता निर्मनुष्य पडला होता. काही क्षण तिथे पाहिल्यानंतर त्याने फोन काढला आणि सहज स्क्रोलिंग करू लागला. थोडा वेळ असाच गेला. मग अचानक कॅफेत एक वेगळा पण खूप चांगला सुगंध पसरला, ज्यामुळे तिथले वातावरण अधिकच प्रिय झाले. बांगड्यांची छनछन आणि पैंजणाच्या आवाजाने एक वेगळीच धून निर्माण केली होती. इच्छा नसतानाही मनोजला मोबाईल स्क्रीनवरून डोकं वर उचलण्यास भाग पाडले. त्याच क्षणी एक फडफडणारी लाल ओढणी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली आणि अचानक त्याचे हृदय विचित्रपणे धडधडलं. ती अप्सरा त्याच्या समोरच्या टेबलवर जाऊन बसली, जिथून मनोज तिला सहज पाहू शकत होता. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. रेशमी स्कार्फ गळ्यात होता. त्यातून बाहेर येणाऱ्या बटा वारंवार चेहऱ्यावर येत होत्या आणि ती एका नजाकतीने त्यांना कानामागे करत होती. तिचा चेहरा निष्पाप आणि मेणासारखा होता. मोठे काळे डोळे, फुलाच्या पाकळीसारखे ओठ आणि बारीक सरळ नाक, ज्यात तिने नथ घातली होती. तिचा संपूर्ण चेहरा पाहताच मनोज सर्व काही विसरून तिच्या सौंदर्यात हरवून गेला होता. तिच्यात असे काय सौंदर्य होते की मनोजचा श्वास थांबत होता. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की त्या अप्सरेने त्याच्याकडेही एकदा पाहावे, पण ती तर माहीत नाही समोर उघडलेले कोणते पुस्तक पूर्ण लक्ष देऊन वाचत होती. जर त्याच्यासारखा माणूस तिच्या एका दृष्टीवर मोहित झाला होता, तर बाकी जे पुरुष तिला पाहत असतील त्यांची काय अवस्था झाली असेल? हा विचार येताच मनोजचा वेगाने चाललेला श्वास क्षणभर थांबला. एक विचित्र ईर्ष्येची भावना झाली होती. त्याने लगेच कॅफेत नजर फिरवली तर तिथे कोणताही पुरुष नव्हता. त्याला खूप आश्चर्य वाटले, कारण कॅफेतून बहुतेक ग्राहक निघून गेले होते. फक्त 1-2 टेबल्स होते ज्यावर मुली बसल्या होत्या. मनोज पुन्हा त्या जादूगार मुलीकडे पाहू लागला, जिथे वेट्रेस तिच्यासमोर कॉफी ठेवत होती आणि ती हसून तिचे आभार मानत होती. तिच्या हसण्यावर मनोजला त्याचे मन हातातून निसटून आहे असे वाटले. जर त्या मुलीने एकदा त्याच्याकडे पाहिले असते तर ती त्याच्या नजरेने गोंधळून गेली असती. सर, तुमची कॉफी, वेटर्सने ट्रे त्याच्यासमोर ठेवला तेव्हा मनोजच्या नजरेची एकाग्रता भंग पावली. त्याने एका रागावलेल्या नजरेने वेटर्सकडे पाहिले आणि मग परिस्थिती सांभाळण्यासाठी जबरदस्तीने हसला.
औपचारिकपणे आभार मानले. मग समोर पाहिले तर ती पुस्तकं बंद करून कॉफी पीत होती. त्या क्षणी मनोजचा फोन वाजला. त्याने दचकून आधी स्क्रीनकडे पाहिले आणि मग त्या अप्सराकडे. ती अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हती. मनोज निराश झाला. मग त्याने स्क्रीनकडे पाहिले जिथे मॉम कॉलिंग असे लिहिले आले होते. त्याने कॉल कट करून एक टेक्स्ट मेसेज पाठवला की तो आता व्यस्त आहे, थोड्या वेळाने कॉल करेल. मेसेज करून मोकळा झाल्यावर त्याने पुन्हा समोरच्या टेबलकडे पाहिले तर तो दचकलाच. ती मुलगी तिथून गायब झाली होती. त्याने अस्वस्थ होऊन आजूबाजूला नजर फिरवली. तिथे कोणीही नव्हते. मनोजचे हृदय विचित्र अस्वस्थतेचे शिकार झाले आणि ही अस्वस्थता सहन न झाल्यामुळे तो पैसे देण्यासाठी आला आणि कॉफीचे बिल भरताना त्याने तिथे बसलेल्या मुलाकडे पाहिले, जो कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहत होता. मनोजला त्याला काहीतरी विचारायचे होते, पण त्याने ओठ दाबले. हे सर्व मनोजच्या तत्वांविरुद्ध होते. तो अशाच कोणत्याही अनोळखी मुलीबद्दल असे प्रश्न विचारू शकत नव्हता. बिल चुकवल्यानंतर तो परतला, पण त्याची पावले आपोआप त्याच्या टेबलऐवजी त्याच टेबलकडे वळली ज्यावर ती जादूगारणी बसली होती. टेबल रिकामा झाला होता. ती अशी कोणतीही निशाणी सोडून गेली नव्हती ज्यामुळे मनोज तिचा पत्ता लावू शकेल. तो खूप निराशेने वळला आणि मग दचकून थांबला. खाली जमिनीवर सोन्याचे पैंजण चमकत होते. मनोजच्या ओठांवर हसू उमटले. त्याने पैंजण उचलले आणि चमकत्या डोळ्यांनी त्याला पाहिले. आतल्या आत तो आनंदाने वेडा झालेला होता. त्याने पुन्हा एकदा तिच्या शोधात नजर फिरवली, पण ती कुठेच नव्हती. आपले सामान घेऊन तो कॅफेमधून बाहेर पडला. टेबलवर पडलेली कॉफी, जिची तीव्र इच्छा मनोजला कॅफेमधून खेचून आणली होती, दुसऱ्याच एका इच्छेला स्वतःवर मात होताना पाहून आपल्या उदासीनतेवर कुरकुर करत राहिला. मनोज मन तोडण्यात आणि लोकांची पर्वा न करण्यात पारंगत होता. तिचा रहस्यमय सुगंध अजूनही कॅफेच्या वातावरणात पसरलेला होता. आपली बॅग उतरवून मनोजने सोफ्यावर ठेवली आणि ओठांवर खोडकर हास्य आणत दबक्या पावलांनी स्वयंपाकघराकडे सरकला, जिथून भांडी वाजवण्याचा आवाज येत होता. आवाज न करता जसा तो स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळ पोहोचला आणि लपून आत पाहिले तर समोर ती व्यक्ती उभी होती जी त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग होती. आणि या व्यक्तीला आपल्यासमोर असे पाहून त्याला 4 वर्षांचा काळ उलटून गेला होता. डोळ्यांचे कोपरे ओलाव्याने भिजले. तो वेगाने त्यांच्याकडे धावला आणि जाताच त्यांना मिठी मारली. आई, तिच्या खांद्यावर डोके ठेवून तो बोलला. करिश्माताईंच्या हातून भांडे सुटून जमिनीवर पडले. डोळे तिथेच थांबले होते. जवळ मिठी मारलेल्या त्यांच्या हातांना स्पर्श करत ती संशयाने मागे वळली आणि आपले हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवले, ज्यांना मनोजने श्रद्धेने चुंबन घेतले. मनोजचे ओठ अस्थिरता आणि आनंदाच्या मिश्र भावनांनी थरथरले. आई, मी मनोज, तुझा मुलगा, तो हळू आवाजात बोलत त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसू लागला. माझे बाळ. त्या भावनांमध्ये भरून त्याच्या छातीशी विलगून खूप रडू लागल्या. आज किती वर्षांनी त्या आपल्या मुलाला पाहत होत्या. त्याच्याकडे तक्रार करत होत्या की तो त्यांना न सांगता असा देश सोडून का गेला होता आणि आता परतला तर असा अचानक. बऱ्याच वेळपर्यंत आई मुलगा एकमेकांसोबत बोलून मन मोकळे करत राहिले. तू फ्रेश हो, मी लगेच नाश्ता बनवते. भूक लागली असेल ना तुला? त्या घाईने बोलत मनोजला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन आल्या आणि मग त्याचे कपडे काढू लागल्या. त्यांची व्यस्तता अचानक वाढली होती, जे त्यांच्यासाठी खूप आनंदाचे कारण ठरले होते. डॉक्टर आराध्या, देवाचे आभार, तुम्ही आलात. डॉक्टर अभिषेकच्या वडिलांची तब्येत अचानक पुन्हा खराब झाली होती. त्यामुळे ते त्यांना इमर्जन्सीमध्ये घेऊन गेले आहेत आणि त्यांची ड्युटीही तुम्हाला करावी लागेल. नर्स सिमरन, जी कधीपासून आराध्याची वाट पाहत होती, तिला केबिनमध्ये दाखल होताना पाहताच धावत तिच्याकडे गेली आणि सर्व परिस्थितीची माहिती दिली. डॉक्टर आराध्याच्या कपाळावर चिंतेमुळे आठी पडली. सिस्टर सिमरन, तुमची डॉक्टर अभिषेकशी बोलणं झालं का? त्याच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल काय माहिती? ती आपला कोट घालत घाईत तिला प्रश्न विचारत होती. होय, आता त्यांची अवस्था स्थिर आहे. मी तुमच्या वतीनेही विचारले होते. सिस्टर सिमरनने कुजबुजत सांगतानाच एक डोळाही मिचकावला. तेव्हा आराध्याच्या ओठांवर हलकेसे हसू आले. धन्यवाद. सिस्टर सिमरन, आता माझ्यासोबत चला. ड्युटीची वेळ झाली आहे, असे बोलून ती पुढे निघाली. मागे नर्स सिमरनला त्या कठोर मुलीकडून इतके लक्ष मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. सिस्टर सिमरन, तुम्ही बेड नंबर 5च्या पेशंटचे ताप तपासला होता का? आराध्या रुग्णांची हिस्ट्री फाईल तपासत सिमरनला विचारत होती. होय, आणि तेव्हा त्यांचा ताप नॉर्मल होता. आराध्याने तिच्या उत्तरावर ओके म्हटले.
आणि बेड नंबर 8वर अपघाती केस आली होती. दिनेश नाव होते त्याचे बहुतेक. त्याची अवस्था कशी आहे? डॉक्टर आराध्या, देव वाचवो अशा मुलापासून. तो मुलगा नाही, संकट आहे. ना काही खातो ना पितो, फक्त रडत राहतो. औषधही घेत नाहीये. असेच जर सगळे चालले तर माहीत नाही तो कसा बरा होईल. मग आराध्याची पावले त्या मुलाच्या बेडकडे जाताना पाहून सिमरन तिच्या मागे धावली होती. जिथे अपेक्षेनुसार तो त्रासलेला मुलगा ओरडून ओरडून रडत होता आणि त्याची आई त्याला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करीत होती. कृपया राहू द्या. अशा प्रकारे जबरदस्ती करू नका. आराध्याने त्यांना हळुवारपणे थांबवले. तेव्हा ती बिचारी तिच्याकडे पाहत मागे सरली. आराध्या त्या दिनेश नावाच्या मुलाच्या हाताला लावलेली ड्रीप काढू लागली. तुला जायचे आहे ना? ती त्याला बोलत होती. दिनेशने भिजलेल्या आणि रागावलेल्या नजरेने स्वतःकडे सहानुभूती दाखवणाऱ्या डॉक्टरकडे पाहिले, जिचा चेहरा कोणत्याही प्रकारच्या निष्ठुरतेपासून मुक्त होता. तो लगेच गप्प झाला. तर जा, मग तू स्वतंत्र आहेस. तिने बाजूला होऊन त्याला रस्ता दिला. दिनेश बरोबर सर्वांनी आराध्याकडे न समजल्याच्या नजरेने पाहिले. तू जा ना. दवाखान्याला कंटाळला आहेस. इथले जेवण तुला आवडत नाही. औषध तू घेत नाहीस तर इथे काय करत आहेस? जा आपल्या आईवडिलांसोबत इथून. ती सामान्य आवाजात बोलत त्याला बेडवरून उठवत म्हणाली. दिनेशने गिळून टाकणाऱ्या नजरेने तिला पाहिले आणि मग बेडवरून उतरून जायला निघाला. पण त्याचा पाय जखमी होता, त्यामुळे जोर न लावता आल्यामुळे तो लगेच जमिनीवर पडला आणि पुन्हा एकदा त्याला रडू आले. पण आराध्याने चपळाईने त्याचे तोंड बंद केले. नर्स सिमरनसोबत तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. पाहिलेस तू? एवढीच हिंमत आहे तुझ्यात? आराध्याने अनेक उदाहरणे देऊन त्याला समजावले, जे ऐकून त्याचे अश्रू लगेच थांबले होते. जर तू औषध घेणार नाहीस तर दुसऱ्या कोणाचे नुकसान होणार नाही. तू आयुष्यभर असाच लंगडा होऊन पलंगावर पडून राहशील आणि सगळे कंटाळून तुला सोडून देतील. आणि माहीत आहे मग काय होईल? तो रहस्यमय अंदाजात प्रश्न विचारू लागला. त्याची अवस्था तर अशी होती की बस कोणी काही विचारू नये. मग तुझा पाय खराब होईल आणि मग तो बरा होणे खूप कठीण होईल. ती मजेत बोलत होती आणि हसू दाबून सिमरनकडे पाहिले, जी आपले हसू दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. मग त्याच्या डोळ्यातून भीतीमुळे अश्रू तर वाहत होते, पण घशातून आवाज येणे बंद झाले होते, जे बिचारी सिमरनच्या डोकेदुखीचे कारण बनत होते. आता जेवण आणि औषध वेळेवर घेशील? ती पुन्हा आपल्या प्रेमळ अंदाजात परतली. दिनेशने कोणताही कुरकुर न करता लगेच हो म्हटले. मी मदत करू? ती प्रेमाने विचारू लागली. दिनेशने पुन्हा एकदा हो म्हटले. आराध्याने स्वतः त्याला उचलून बेडवर बसवले आणि लापशीची वाटी त्याच्या हातात दिली. लवकर संपव याला, मग औषधही घ्यायचे आहे. ओके. ती दिनेशला सूचना देऊन एक स्मितहास्य त्याच्या आईवडिलांकडे टाकून परतली. ते तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होते जसे ते तिचे खूप आभारी आहेत. काय गोष्ट आहे तुमची डॉक्टर आराध्या? मी प्रभावित झाले. सिमरन आणखी जास्त उत्साहाने तिची प्रशंसक झाली. वॉर्ड डॉक्टर आराध्याच्या अचानक हास्याने निनादला होता. जेवणाच्या टेबलावर नेहमीपेक्षा जास्त गोंगाट होता. करिश्मा मॅडम मुलाला प्रेमाने खाताना पाहत होत्या. तू विमानामध्ये काहीच खाल्ले नाहीस? त्यांनी डब्यातून आणखी एक पराठा काढून मनोजच्या प्लेटमध्ये ठेवला. मनोजने उत्तर नाही मध्ये दिले. इतके बेचव जेवण कोण खाऊ शकतो? तो निष्काळजीपणे बोलला. तेव्हा करिश्मा मॅडम हळूच हसल्या. नंतर काहीतरी आठवून त्या लवकर उठल्या. आठवलं, मी रात्री गाजराचा हलवा बनवला होता. तुला आवडतो ना? आत्ता घेऊन येते. त्या स्वतःच प्रश्न उत्तर करत लवकर स्वयंपाकघराकडे गेल्या. मागे मनोज त्यांच्या गडबडीवर आणि प्रेमावर हसत राहिला. या भावना अनुभवून त्याला तर कितीतरी वर्षे उलटून गेली होती. तुला तर हलवा आवडत नाही, कोणासाठी बनवला होता? त्यांच्या हातून प्लेट घेऊन हलवा खात तो विचारू लागला. आराध्यासाठी बनवला होता, तिला आवडतो ना खूप. आणि त्यांनी मनोजचे भाव पाहून बोलणं अर्धवट सोडलं. जो एकदम सगळं सोडून आराध्याचं नाव ऐकून एका विचित्र गोंधळात पडला होता. ती इथेच असते अजूनही? मनोजने आपल्या आईच्या चेहऱ्यावर त्रास पाहून त्यांना अचानक आणि हळूच विचारले. आणि मग उत्तरात स्वतःच म्हणाला की नाही, ती तिच्या वडिलांच्या घरी राहते आणि कधीकधी भेटायला येते. तिच्या कामातून वेळ काढून. त्या कारण देत बोलल्या. काम? कसलं काम? तो जणू टोमण्यात हसला. करिश्माताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. एक यशस्वी डॉक्टर आहे ती. चांगलेच माहीत आहे तुला. जास्त अनोळखी बनण्याचा प्रयत्न करू नको, त्या रागाने बोलल्या. नॅपकिनने तोंड पुसताना मनोजचे हात थांबले. ओ हो, डॉक्टर, मी कसं विसरू शकतो? त्याचे ओठ शिट्टी वाजवण्याच्या अंदाजात उघडले. करिश्मा मॅडम निराश नजरेनं त्याला पाहत राहिल्या. पण आई, एक गोष्ट तूही लक्षात ठेव की पूर्वीप्रमाणे आजही मला तिच्याबद्दल काहीही जाणून घेण्यात अजिबात रस नाही.
तुझ्या मैत्रिणीच्या मुलीशी ते जबरदस्तीचं लग्नाचं नातं तू माझ्याशी जोडलं होतं, त्यानं मला कित्येक वर्षांसाठी माझ्या जवळच्या नातलगांपासून वेगळं केलं. स्वतः तर तू तुझ्या मुलाला नरकात ढकलून दिलं होतं. आता पुढच्या पिढ्यांसोबतही तुझा हेच करण्याचा संकल्प आहे का? मनोजचा श्वास खूप जोरात चालू होता. कानशील अशा शिरा फुगल्या होत्या. करिश्माताई डोळ्यात अश्रू भरलेल्या नजरेने त्याला बोलताना ऐकत होत्या. मी माझा सर्व व्यवसाय भारतात स्थलांतरित करत आहे आणि काही अशी नको असलेली नाती देखील आहेत ज्यांना मी माझ्या आयुष्यापासून खूप दूर करून टाकेन, तर त्यासाठी तयार राहा. तो अगदी निर्णायक पद्धतीने बोलला आणि बोलता बोलता पाण्याचा ग्लास आपल्या ओठांना लावला आणि पाणी पिऊ लागला. तू काही वर्षांपूर्वी जे पत्र पाठवलं होतं ते नीलम काकूने वाचले होते. काही क्षण थांबल्यानंतर त्यांनी हळूच सांगितलं. मनोजने चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या रात्री नीलम काकूचा मृत्यू झाला होता. पुढच्या गोष्टीवर मनोजला खऱ्या अर्थाने धक्का बसला होता. अविश्वासू नजरेने तो आईचा चेहरा पाहू लागला. वडील तर आधीच सोडून गेले होते. त्या मुलीची आई देखील तुझ्यामुळे गेली. त्या खंत व्यक्त करत त्याला पाहत होत्या. मनोजला श्वास घेणे कठीण झाले. तो खुर्ची ओढत उठला आणि स्वयंपाकघरातून बाहेर गेला आणि मागे करिश्माताई नेहमीप्रमाणे एकट्या राहिल्या होत्या. कॉफीचा मग ओठांना लावून मनोजने एक घोट घेतला, जो एखाद्या कडू पदार्थाप्रमाणे त्याच्या घशाला जखडून बसला होता. काचेच्या खिडकीतून तो चमकणाऱ्या चंद्राला पाहत होता. आज हवामान स्वच्छ होते, त्यामुळे चंद्राची रोषणाई भरभरून जमिनीवरील रहिवाशांचे मार्ग प्रकाशित करत होती. पण त्याचे मन या सौंदर्यामुळे विचलित होऊ शकले नाही. डोक्यात काही वर्षांपूर्वीचे दृश्ये तरळत होती, जेव्हा मनोजच्या आईने त्याला कसं तरी मनवून आपल्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्नासाठी तयार केले होते. त्यांची मैत्रीण नीलम कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर होती. तिच्या नवऱ्याने खूप वर्षांपूर्वी तिला सोडून दुसरे लग्न केले होते आणि त्या स्वतःही अनाथ होत्या, म्हणून तरुण मुलीला घेऊन मैत्रिणीच्या दारात आल्या. मनोजला त्यांच्या मुलीशी आराध्याशी लग्न करायचे नव्हते. त्याचे म्हणणे होते की जर आईला आपल्या मैत्रिणीला आणि तिच्या मुलीला राहण्यासाठी जागा द्यायची असेल तर सहज द्यावी. जबरदस्तीचे नाते जोडायची काय गरज आहे? पण माहीत नाही करिश्माताईंनी कसली घाई केली होती. त्या लग्न लावल्याशिवाय स्वस्थ बसल्या नाहीत. मनोज त्यांच्यावर खूप जास्त रागावला होता. तो लहानपणापासून या जबरदस्तीच्या नात्यांच्या विरोधात होता. त्याच्या वडिलांचे लग्न देखील त्याच्या आईची जबरदस्तीने झाले होते. त्याने आयुष्यभर आपल्या वडिलांना आईशी भांडताना आणि परक्या स्त्रियांच्यात रस घेताना पाहिले होते. तो आपल्या वडिलांसारखा होऊ इच्छित नव्हता. त्याला स्वतःचा एक पूर्ण परिवार हवा होता, ज्यात सगळे प्रेमाने राहतील. पण जेव्हा त्याच्या आईने जबरदस्तीने त्या मुलीशी त्याचे लग्न लावले, तेव्हा त्याला आईबद्दल खूप तिरस्कार वाटू लागला. तो तरुण होता आणि त्याला खूप राग पण होता. म्हणून आपल्या नवरीला न भेटताच त्याने त्या रात्री विमान पकडलं आणि तो दुबईला निघून गेला. आणि मागे आराध्यासाठी एक पत्र सोडून गेला होता, ज्यात त्याचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिला होता आणि सोबत एक संदेश होता की तिला जेव्हा हवे तेव्हा तिने त्याच्याशी बोलावे. मनोज तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून देईल, पण त्या मुलीने कधीच त्याच्याशी बोलली नाही. काही वर्षांनी त्याने करिश्माताईशी बोलणे सुरू केले होते, पण त्या मुलीकडून अगदी शांतता होती आणि तीही शांतता या गेल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत मोठ्या कुशलतेने टिकवून होते. दुसऱ्या दिवशी तयार होऊन तो पुन्हा कॅफेच्या समोर उभा होता. आज बोर्डवर लिहिलेले तिचे नाव वाचताना एक विलक्षण आनंद त्याच्या मनाला वेढून गेला होता. एक इच्छा अशी होती जी ओठांवर येण्यासाठी तळमळत होती की कदाचित ती मुलगी आज पुन्हा तिथे यावी. शर्टची कॉलर नीट करून तो आत आला. आज कॅफेमध्ये खूप जास्त गर्दी होती. वेटर धावपळ करत सगळ्यांच्या ऑर्डर्स घेत होते. मनोजने नजर इकडे तिकडे फिरवली, पण ती कुठेही दिसली नाही. कॉफीची ऑर्डर घेऊन तो निराश होऊन खुर्चीवर जाऊन बसला. कॉफीची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने वेटर आली आणि कॉफीचा कप त्याच्यासमोर ठेवत तिने मनोजकडे बघून स्मितहास्य केले. ती तीच वेटर होती जिने काल त्याची ऑर्डर घेतली होती. मनोजने तिच्याकडे बघून हसण्याऐवजी तिला एकटक नजरेने पाहिले. ती बिचारी लाजल्यामुळे उदास चेहरा घेऊन निघून गेली. फोन वाजल्यामुळे मनोजचे लक्ष तिकडे गेले. त्यांच्या क्लायंटचा कॉल होता. काही पैशांचा प्रश्न होता. तो त्याच्याशी चर्चा करू लागला. कॅफेमध्ये गर्दी वाढत होती. तो एका हाताने मोबाईलच्या स्पीकरला झाकून त्याला तोंडाजवळ घेऊन बोलत होता आणि मग कानाला लावून ऐकत होता. एवढ्यात एक गोड आवाज त्याच्या कानांना भिडला. मनोजच्या हृदयावर जणू कोणीतरी हळूच ठोठावले होते. फोन कानावरून बाजूला करून त्याने मान वर करून त्या दिशेने पाहिलं तर सगळं काही जणू एका क्षणापुरतं थांबलं होतं.
गोंगाट असा संपला की जणू तो होताच नव्हता. गर्दी अशी नाहीशी झाली की जणू तिथे फक्त मनोज आणि ती अप्सराच आहेत आणि तिसरा कोणताही माणूस तिथे आलाच नाही. ती त्याच्या उजवीकडील टेबलजवळ उभी राहून ऑर्डर देत करत होती. आज तिने वेटरचा ड्रेस परिधान केला होता आणि तिचे हात बांगड्यांशिवाय रिकामे होते आणि पैंजणाचा छणछणाटही ऐकू येत नव्हता. पैंजणाची आठवण येताच मनोजने आपल्या खिशात तिचे पैंजण असल्याची खात्री केली आणि जसा तो शुद्धीवर आला तसं त्याला जाणवलं की तो गरजेपेक्षा जास्त त्या मुलीत हरवून जात होता. त्याने वास्तवाच्या जगात पाऊल ठेवलं तेव्हा त्याला जाणवलं की तो इथे एकटा नव्हता. बरेच लोक होते जे त्याला बघू शकत होते आणि प्रकरण मुलीच्या प्रतिष्ठेपर्यंत जाऊ शकत होतं. म्हणून तो धीर करून उठला आणि थेट काउंटरवर गेला जिथे तो कॉफी मशीनमध्ये कॉफी बनवण्याची तयारी करत होते. सर, जर तुम्हाला बिल भरायचे असेल तर तुम्ही तिकडे जा, ती चेकआउटकडे बोट दाखवीत व्यावसायिक अंदाजात म्हणाली. मनोजला आश्चर्य वाटले. तिला कसे कळले की तो ऑर्डर देण्यासाठी आला आहे की बिल भरण्यासाठी? ती तर त्याच्याकडे नजर वर करूनही बघत नव्हती. मग त्याने आपल्या वेड्या प्रश्नाबद्दल स्वतःला दोष दिला आणि कॉफी बीन्स दळणाऱ्या त्या मुलीकडे पाहिले. मनोज तिथे उभा राहून तिच्याकडे वेडेपणाने बघत राहिल्यामुळे ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही खूप सुंदर आहात. मला तुमचा नंबर मिळू शकेल का? तो कोणत्याही संकोचाशिवाय थेट बोलून गेला. त्या मुलीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या डोळ्यांनी अचानक वेगळे रूप घेतले होतं, जसं हलक्या गरम उन्हानंतर सावलीचे दृश्य असते. आणि एका विचित्र हसूने तिच्या ओठांना वेढले. थँक्स, नो, असे छोटेसे उत्तर देऊन ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली. तिच्या त्या सरळ सरळ उत्तरामुळे मनोजच्या चेहऱ्याचा रंग बदलला. हा नकार त्याच्या मनाला खूप वाईट रीतीने लागला होता. पण तो इतक्या लवकर हार मानणारा नव्हता. मी पुन्हा येईन या आशेवर की तुम्ही तुमचा विचार बदलेल, तो हसून बोलत एका स्टाईलमध्ये कॉलर सेट करत बिल भरण्यासाठी निघून गेला. तो कॅफेमधून बाहेर पडताच त्या मुलीच्या चेहऱ्यावर असे भाव होते की जणू ती आतल्या आत कोणत्या तरी गोष्टीवर रागावत असावी. तिचे ओठ दाबलेले असणे तिचे आत्मनियंत्रण स्पष्टपणे दर्शवत होते. माझ्यासोबत डेटवर येशील का? काही दिवसानंतर तो निर्लज्ज होऊन पुन्हा एकदा त्या मुलीसमोर उभा राहून विचारत होता. तो रोज कॅफेमध्ये जायचा, पण ती अनेक दिवसानंतर आज कामावर आली होती. मनोजने आपल्या उद्देशासाठी अंजली नावाच्या दुसऱ्या वेटरशी मैत्री केली, जेणेकरून तो त्या मुलीबद्दल चौकशी करू शकेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला ना त्या मुलीच्या पत्त्याबद्दल काही माहीत होते, ना तिच्या नावाबद्दल. तिचे म्हणणे होते की मुलीच्या कॅफेच्या मालकाशी जवळचे नाते होते, त्यामुळे तिची नोकरी इथे लागली होती आणि तिला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती इथे यायची. हे सगळं ऐकून मनोजला आश्चर्य वाटले आणि जेव्हा त्याने कॅफेच्या मालकांबद्दल विचारले तेव्हा अंजलीने तिला आणखी काही माहिती नाही असे म्हणून खांदे उडवले. नाही, मी व्यस्त आहे, त्या मुलीने छोटेसे उत्तर दिले. मनोजच्या अस्तित्वातून रागाची एक लाट धावली. एकदा नकार देणे ठीक होते, पण वारंवार नकार देणे त्याला अजिबात सहन होत नव्हतं. त्याने रागाने त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील शांतता बघून मनोजचा राग फुग्यासारखा शांत झाला आणि त्याची जागा असहाय्यतेने घेतली होती. तुम्ही मला आवडू लागले आहात. त्याचा आवाज भावनांच्या गदारोळातून थोडासा मोठा झाला. पसंतीबद्दल धन्यवाद, ती त्याच सरळ स्वरात बोलून कॉफी मगमध्ये भरू लागली. तुम्हीच सांगा, मी तुम्हाला कशा प्रकारे राजी करू? तो मजबुरीच्या टोकावर होता. त्या मुलीचे डोळे विचित्र अंदाजात पसरले. तिची शांत नजर मनोजच्या नजरेला भिडली आणि नजरेचे हे भिडणे मनोजला अधिक तीव्रतेने आपली असहाय्यता आणि तळमळ जाणवून गेले. एक्सक्यूज मी, ती इतके बोलून ऑर्डर सर्व करण्यासाठी निघून गेली. मनोज त्या निर्दयी मुलीकडे तक्रारीच्या नजरेने बघत राहिला. रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत बाहेर राहिल्यानंतर जेव्हा मनोज घरी परतला तेव्हा नेहमीपेक्षा वेगळा आवाज होता. आवाज किचनमधून येत होता. तो उत्सुकतेने किचनजवळ गेला. समोर करिश्माताई एका मुलीसोबत मिळून स्वयंपाक करत होत्या. त्या बोलत होत्या आणि सोबत उभ्या असलेल्या मुलीचे लक्ष फक्त जेवण बनवण्यावर होते आणि त्यांच्या बोलण्याला ती फक्त हो हा करत होती. तिची पाठ मनोजकडे होती, त्यामुळे तो तिचा चेहरा पाहू शकला नाही. तिचे शरीर मोठ्या ओढणीने झाकलेले होते. कोण आले आहे? त्याने नोकराळीला थांबवून विचारले. होय, आराध्या मॅडम आल्या आहेत साहेब, ती उत्तर देऊन आतमध्ये गेली. आराध्याचे नाव ऐकताच मनोजच्या मनात एक विचित्र पश्चाताप जाणवला, जो त्याला नेहमी या मुलीबद्दल विचार करताना जाणवायचा. शांतपणे तो आत आपल्या खोलीत गेला. पलंगावर पडून त्याने झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्याला झोप येत नव्हती.
कंटाळून त्याने लॅपटॉप उचलून काम करायला सुरुवात केली. अजून 1च तास झाला असेल, तेव्हा करिश्माताई त्याच्या खोलीत आल्या. "मनीषा सांगत होती की तू कधीच आला आहेस. मला भेटायला का नाही आलास?" तिने हातात धरलेली प्लेट बाजूच्या टेबलवर ठेवताना म्हटले, "तुला कारण चांगलेच माहीत आहे." त्याचे लक्ष फक्त त्याच्या कामावर होते. करिश्माताईच्या चेहऱ्यावर भूतकाळाची एक सावली पसरली. आराध्या आली होती. त्यांनी तरीही सांगणे योग्य समजले. "मला हे जाणून घेण्यात काहीच रस नव्हता." तो त्याच व्यस्त अंदाजात बोलला होता. "पास्ता बनवला आहे तिने, खाऊन बघ." त्यांनी प्लेट त्याच्यासमोर ठेवली. "आत्ता नाही, नंतर खाईन." त्याने पास्त्याकडे एक नजरही न टाकता म्हटले. करिश्माताई जवळ बोलण्यासाठी काहीच राहिले नाही, म्हणून त्या ओलसर डोळे लपवत उठून खोलीतून निघून गेल्या. मनोजचे हात अजूनही टायपिंग करण्यात व्यस्त होते. "माझी ऑर्डर तुम्ही सर्व्ह कराल?" काउंटरवर कॉफीसोबत आणखी काही ऑर्डर देताना मनोज त्या मुलीला बोलत होता. तिने उत्तरामध्ये त्याला सरळ नजरेनं पाहिलं आणि कोणत्याही भावनाशिवाय म्हणाली, "प्लीज हॅव अ सीट सर." मनोज आनंदाने जाऊन बसला, पण त्याच्या नजरेचे केंद्र तीच अप्सरा होते. पण त्याचे भाव तेव्हा बदलले जेव्हा त्यांनी त्या मुलीऐवजी दुसऱ्या वेटरला ऑर्डर आणताना पाहिलं. "मी त्या वेटरला ऑर्डर आणायला सांगितलं होतं." तो रागाने त्या पुरुष वेटरवर चिडला. "माफ करा सर, त्या व्यस्त आहेत. तुम्ही कृपया सहकार्य करा." लोकांना बघून तो वेटर सभ्यतेने त्याला आपली वागणूक सुधारण्याची विनंती करत होता. मनोजने रागाने त्या मुलीकडे पाहिले, जी खूपच रागाने त्याच्याकडे बघत होती. मनोजची सहनशक्ती इतकीच होती, तेव्हा नियंत्रण गमावून त्याने एक हात टेबलवर मारला. त्यामुळे कॉफीसह सर्व ऑर्डर्स जमिनीवर पसरल्या. "कुठे आहे इथला मॅनेजर? कोण आहे या घाणेरड्या जागेचा मालक? इथल्या नोकरांना ग्राहकांशी कसं वागावं हे सुद्धा माहीत नाही?" तो कोणाचीही पर्वा न करता बोलत होता, कारण तो रागाने लाल झाला होता. सगळ्या लोकांनी आपले खाणेपिणे सोडून त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले. मनोजने पाहिले, ती मुलगी ॲप्रन काढून त्याच्याकडे येत होती. त्याचे ओठ गर्विष्ठ अंदाजाने पसरले. त्याला वाटले उंट डोंगराखाली आला आहे आणि ती मुलगी त्याला विनंती करण्यासाठी येत असावी, की मनोजने असे करू नये. पण तिने येताच जे बोलली त्याने मनोजला खऱ्या अर्थाने धक्का बसला होता. "काय समस्या आहे तुमच्यासोबत? देवाने माणूस बनवले आहे, तर जनावरांसारखे वर्तन करण्याचे काय कारण?" ती छातीवर हात बांधून उपहासात्मक अंदाजात त्याला विचारत होती. मनोजचे शरीर रागाच्या अतिरेकाने थरथरू लागले. "तू आहेस कोण अशा प्रकारे बोलणारी? एक सामान्य वेटर आहेस. कशाचा गर्व आहे तुला?" तो तिरस्कार भरलेल्या अंदाजात म्हणत होता. "सभ्यतेने बोला. त्या या कॅफेच्या मालक आहेत." त्या पुरुष वेटरने मनोजकडे बघत रागाने म्हटले होते. प्रत्युत्तर ऐकून मनोजने धक्का बसल्यासारखा चेहरा वळवून त्याला पाहिले. लाज आणि अपमानामुळे त्याचा चेहरा लाल पडला होता. "झाले समाधान की आणखी काही बोलायचे आहे?" ती 2 पावले पुढे सरकत त्याच्या समोर आली. मनोज ओठ दाबून तिला शांतपणे बघत राहिला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता, जिथे तो एका मुलीच्या हातून अपमानित होत होता. "स्वतःहून इथून जाल की मी पोलिसांना कॉल करू?" ती त्याला अपमानित करणे थांबवत नव्हती. मनोजने काही क्षण तिच्याकडे पाहिले आणि मग माघारी पाऊले टाकत तिथून निघून गेला. मागे त्या मुलीने तिरस्काराने भरलेला एक हुंकार दिला होता. "मनोज, कुठे होतास तू रात्रभर? काल दुपारपासून तू गायब आहेस. ना कॉल ना मेसेज. बाळा, हा काय प्रकार आहे?" मनोज या भांडणानंतर घरी न जाता भटकंतीसाठी निघून गेला होता. त्याला भीती होती की तो आपला राग आईवर काढेल. त्यामुळे तो घराबाहेरच राहिला. आणि जेव्हा तो परतला तेव्हा करिश्माताई त्याच्या काळजीने अस्वस्थ बसल्या होत्या. "सॉरी आई." तो हरलेल्या स्वरात बोलत फक्त एवढेच बोलू शकला. त्याचे डोळे रात्रभर जागे राहिल्यामुळे लाल झाले होते. खाली डार्क सर्कल पडले होते. केस विस्कटलेले आणि अवतार बिघडलेला होता. "हा काय अवतार बनवला आहेस मनोज तू? काही झाले आहे का? काही अडचण आहे का? मला सांग." त्या त्याच्या स्थितीबद्दल चिंतेत होत्या आणि प्रश्न विचारू लागल्या. "मी ठीक आहे आई." त्याने त्याच्या हाताचे चुंबन घेतले आणि पावले ओढत खोलीकडे सरकला. "मनोज बाळा, हा काय प्रकार आहे?" आराध्याही तुझ्या अशा जाण्याने खूप अस्वस्थ झाली होती आणि त्यांचे बोलणे मध्येच राहिले जेव्हा मनोजने वळून लाल डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि आक्रमक अंदाजात पाऊल टाकत त्यांच्याजवळ आला. "तिचे नाव घेऊ नको. उलट आजपासून कोणत्याही मुलीबद्दल माझ्यासमोर बोलू नको." तो त्यांच्यावर ओरडला. करिश्माताई त्याच्या अंदाजाने घाबरून मागे सरकल्या होत्या. "तुझ्या या लाडक्या आराध्याला बोलव. मी आजच तिला घटस्फोट देईन. मला तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि राहायचे नाही मला तिच्यासोबत." तो ओरडून बोलत वेडेपणाने आपलेच केस ओढत होता. "तर द्या ना घटस्फोट. तुमच्यासोबत कोणाला राहायचे आहे?"
आपल्या मागून आलेल्या ओळखीच्या आवाजावर मनोजच्या वेडाला लगाम बसला. तिथेच मागे उभ्या असलेल्या आराध्याला पाहून करिश्माताईंनी अचानक तोंडावर हात ठेवला होता. मनोज हळूच वळला आणि समोर उभ्या असलेल्या मुलीवर नजर पडताच एक प्रवाह त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला होता. समोर तीच जादूगारणी उभी होती, जिने काल त्याला सगळ्यांसमोर अपमानित करून आपल्या कॅफेमधून हाकलले होते. "तू?" तो बोट दाखवून तिच्याकडे इशारा करत आश्चर्यचकित झाला. "घटस्फोट द्या आता. खूप तडफडत होता ना तुम्ही?" त्याच्यासमोर ती मोठ्या आरामात उभी होती. "ते तर मी माझ्या बायकोला देण्याबद्दल बोलत होतो." "ओ." तिने नजर न मिळवता म्हटले, "तर बायको समोर उभी आहे तुमच्या. द्या घटस्फोट." आराध्यांना आराध्याने हाताने स्वतःकडे बोट दाखवत आत्मविश्वासाने त्याला सांगितले. हे ऐकून मनोजने गोंधळून आईकडे पाहिले होते. "मी आराध्या त्रिपाठी तुमच्यासमोर तुमची जीवनसाथी म्हणून उभी आहे. जिच्यापासून जीव सोडवण्याची तुम्हाला खूप इच्छा आहे. प्लीज तुमची इच्छा पूर्ण करा आणि आपल्या दोघांना या बोजड नात्यातून मुक्त करा." ती तर न थांबता बोलतच होती, पण मनोजचा श्वास आणि हृदयाचे ठोके थांबून थांबून चालत होते. "आई." तो अविश्वासाने आईकडे पाहू लागला. "ही आराध्या आहे बाळा, तुझी बायको." त्या लाजलेल्या स्वरात बोलल्या होत्या. मनोजने धक्क्यात बुडालेली नजर त्या मुलीवर टाकली. ती त्याला षडयंत्रात अडकवत होती, जेव्हापासून तो इथे परतला होता. ती आपल्या अपमानाचा आणि त्या वर्षभराच्या दुर्लक्षतेचा बदला मनोजकडून घेत होती. त्याला स्वतः जवळ आणून मग तळमळण्यासाठी सोडू इच्छित होते. आणि ती आपल्या उद्देशात यशस्वी झाली होती. "माझ्याकडे वेळेची कमतरता आहे, लवकर करा." ती मनगटावरील घड्याळ बघत अशी बोलली, जणू तिला मनोजकडून घटस्फोट नाही, तर काही सल्ला द्यायचा असेल. "नाही." मनोज 2 पावले मागे सरकला. आराध्याने कपाळावर आठ्या घालत त्याला पाहिले. "मी तुला घटस्फोट देणार नाही." तो नाही म्हणत बोलला. तेव्हा आराध्याचा चेहरा रागाने लाल झाला. तेव्हा करिश्माताई मुलाच्या तोंडातून हे शब्द ऐकून रडणे विसरल्या होत्या आणि याचे कारण ती कोणत्याही भावनाशिवाय विचारू लागली. "आराध्या बाळा, तो तुला घटस्फोट देऊ इच्छित नाही, तर तू आनंदी व्हायला पाहिजे." करिश्माताई लगेच तिच्याकडे धावल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. आराध्याने रुक्षपणे त्यांचा हात आपल्या खांद्यावरून झटकला. "खूप छान काकू. आपल्या चारित्र्यवान मुलाच्या सर्व वाईट गोष्टींवर पडदा टाकून तुम्ही किती गर्वाने मला सांगत आहात की हा मला घटस्फोट देऊ इच्छित नाही." ती त्यांच्या डोळ्यात थंड गरमी बघत रागाने म्हणाली. करिश्माताईने आश्चर्याने तिचे शब्द आणि वागणूक पाहिले आणि तेव्हाच मनोजची मान झुकली होती. "आधी मला वाटले होते की हा माणूस चांगला नवरा नाही आहे, पण आता अंदाज आला की ना तर हा चांगला मुलगा आहे आणि ना चांगला माणूस. हे बेजबाबदार स्वस्थ कृत्ये करून मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि जर कोणी नाही म्हणले तर त्याला अपमानित करतात. मी का अशा निर्लज्ज माणसासोबतच्या लग्नात अडकून राहीन, ज्याच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत दोन्ही वेळी मी इतकी वर्षे त्यांच्या नावावर वाट पाहण्यात आणि माझ्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात घालवली. आणि मला हा मोबदला मिळाला की माझा नवरा मला एखादी परकी मुलगी समजून डेटवर जाण्याची ऑफर देतो आणि नकार दिल्यावर मला अपमानित करतो." ती आज कोणत्याही प्रकारचा संकोच करत नव्हती. खूप जुन्या जखमा होत्या, ज्या उलगडून आल्या होत्या. करिश्माताईंनी फाटलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाहिले, ज्याचे झुकलेले डोळे आराध्याच्या शब्दांना खरे सिद्ध करत होते. "मी जे सांगत आहे ते करा." आराध्या मनोजवर ओरडली, पण मनोज कोणासोबतही नजर न मिळवता आपल्या खोलीत जाऊन बंद झाला होता. ती मागे करिश्माताईंच्या मिठीत शिरून राहिली. करिश्माताई खोलीत आल्या तेव्हा आराध्या बेडवर बसून कार्पेटकडे बघत कोण जाणे कोणत्या विचारांमध्ये मग्न होती. "आराध्या." त्यांनी आवाज दिला. "हा काकू." ती नेहमीप्रमाणे त्यांच्या पहिल्या आवाजावर बोलली होती. पण जेव्हा तिला जाणवलं की आज ती पहिल्यासारखी गोष्ट नाही आहे, तेव्हा तिने लज्जेने परत डोके खाली केले. "मला माफ करा काकू. मला दुसऱ्या कोणाचा राग तुमच्यावर काढायला नको होता." ती लज्जेने म्हणाली. करिश्माताईंनी लगेच तिला छातीशी कवटाळले. "नाही बाळा, सॉरी. मला म्हणायचे आहे तुला. मी मनोजच्या इच्छेविरुद्ध हे लग्न केलं होतं आणि आज जे काही होत आहे त्याला जबाबदार मी आहे." त्या अश्रू वाहत बोलल्या. "इट्स ओके काकू. जिथे मी इतकी वर्ष घालवली तिथे देव पुढील व्यवस्थाही करेल. तुम्ही काळजी नका करू." ती विनम्रपणे म्हणाली. "बाळा." त्यांनी प्रेमाने तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेतला. तेव्हा आराध्याने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. "आणखी काही करण्याची कमतरता आहे?" ती पश्चातापाने विचारू लागली. करिश्माताईंनी हळूच हसून नाही मध्ये उत्तर दिले. "तुला आठवतंय ना, तू मला विचारत असायची की तुझ्या डॉक्टर बनण्याची किंवा MBBSची इतकी जास्त मी
फी कशी भरत असे, जेव्हा की मनोजच्या वडिलांची पेन्शनही इतकी जास्त नव्हती. होय. आणि तुम्ही म्हणायच्या की कोणीतरी आहे चांगला माणूस, जो सहानुभूतीने भरलेले मन ठेवतो. आराध्याने होयमध्ये उत्तर दिले. तू जाणून घेऊ इच्छितेस त्या माणसाबद्दल? त्यांनी तिच्या डोळ्यात पाहून विचारले. होय, नक्कीच. तो तुझा नवरा मनोज आहे. त्यांनी जेव्हा हे म्हटले, तेव्हा आराध्याला असे वाटले जणू वीज कोसळली आहे. ती आश्चर्याने तोंड उघडून त्यांच्याकडे बघत राहिली. त्याने दुबईत MBA करण्यासोबत तिथे पार्ट टाइम नोकरी केली आणि तुझा सर्व फीची जबाबदारी स्वतः घेतली होती. जोपर्यंत त्याचा व्यवसाय सेट झाला नाही, तोपर्यंत त्यानं मला सांगितलं होतं, की त्याला तुझ्याकडून काही नको आहे. पण तुझा नवरा म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करू इच्छितो, ती जबाबदारी जी अजून त्याच्यावर लागू झाली नव्हती. त्या श्वास घेण्यासाठी थांबल्या. आराध्याच्या डोळ्यातून कधी अश्रू सुरू झाले ते तिला कळलंच नाही. तो जबरदस्तीच्या नात्यांवर विश्वास ठेवत नव्हता, कारण त्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या आई-वडिलांना भांडताना बघून घालवलं. तो तुला कोणताही आशा देऊन नंतर दुःख देऊ इच्छित नव्हता, म्हणून तो सुरुवातीपासून तुझ्यापासून दूर राहिला. पण बघा, माझ्या देवाचा चमत्कार, की ती बाई जिच्या प्रेमात तो अजाण मुलगा पडला, ती कोण होती हे न जाणता ती त्याची स्वतःची बायको निघाली. त्या अश्रू पुसून हसल्या. तेव्हा आराध्याही हसली होती. मग काही क्षण थांबल्यानंतर करिश्माताई हात धरून उभी राहिली. तिचा चेहरा मनोजच्या खोलीकडे होता. मनोजच्या खोलीसमोर उभी राहून आराध्याने काही क्षण धीर गोळा केला आणि मग दरवाजा हळूच ठोठावला. आई प्लीज, निघून जा. मला कोणाशी बोलायचं नाही. आतून मनोजचा चिडलेला आवाज आला. मी आराध्या आहे. ती थोडं थांबल्यानंतर म्हणाली. दुसरीकडे शांतता पसरली. मग काही क्षणानंतर दरवाजा उघडला होता. मनोजचा थकला भागलेला चेहरा बघून आराध्याला पश्चातापाने घेरले. मी आत येऊ शकते का? ती परवानगी मागू लागली. मनोजने काही न बोलता बाजूला होऊन तिला रस्ता दिला. तेव्हा ती त्याच्या खोलीत आली आणि जाऊन आरामात कोणत्याही औपचारिकतेशिवाय सोफ्यावर बसली. तिकडे का उभे आहात? इथे या ना. ती त्याला अशी बोलवत होती जणू कितीतरी जुनी ओळख असावी. मनोज काही न बोलता शांतपणे तिच्या बाजूला येऊन बसला. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. फक्त काही हवेचा आवाज होता. काही विचारणार नाही. आराध्याने समोर भिंतीवर लावलेल्या पेंटिंगकडे बघत बोलण्यास सुरुवात केली. मनोज काही क्षण तिचा चेहरा बघत राहिला. किती इच्छा होती त्याला त्या अप्सरेची साथ मिळवण्याची, आणि निसर्गाचा खेळ बघा, की ती आज त्याची बायको म्हणून त्याच्या बाजूला बसली होती. तो कॅफे, तो प्रश्न पूर्ण करू शकला नाही. माझ्या वडिलांचा आहे तो कॅफे. आयुष्यभर त्यांनी मला आणि आईला विचारले नाही, पण जाण्यापूर्वी देवाने त्यांच्या मनात विचार टाकला होता. ते मला आपल्यासोबत घरी घेऊन गेले होते. अनेकदा तुमच्याबद्दलही बोलत असत. जेव्हा त्यांना कळले की माझे लग्न तुमच्याशी झाले आहे, तुम्ही कदाचित त्यांचे नियमित ग्राहक असाल. बस मग काही महिने त्यांच्यासोबत घालवू शकले मी. आणि मग ते या जगातून निघून गेले. बोलताना तिचा आवाज अश्रूंनी भरला होता. मनोजला तिला रडताना बघून त्रास झाला होता आणि ते पत्र, यावेळीही तो शब्द पूर्ण करू शकला नाही. आराध्याने जखमी अंदाजात हसून म्हटले, मी माझ्या आईच्या मृत्यूचा जबाबदार कधीच तुम्हाला समजलं नाही. प्रत्येक माणसाच्या मृत्यूची वेळ निश्चित आहे आणि मी या गोष्टीवर मनापासून विश्वास ठेवते. ती हळुवारपणे म्हणाली. मनोज शांत झाला. इतके शांत का आहात? कॅफेवर तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता. ती हसू दाबून बोलली. मनोज अजून लाजला. आता तर तुमचा हक्क बनतो डेटवर घेऊन जाण्याचा किंवा माझ्या डोळ्यांची तारीफ करण्याचा. पण नाही, तुमचा बायकोची तारीफ करताना जीव निघतो आणि परक्या बाईची तारीफ कधी नाही केली. यावेळी मनोजने तिचे बोलणे मध्येच थांबवले. तेव्हा आराध्याने हसणाऱ्या पण गर्विष्ठ नजरेने त्याला पाहिले होते. तू पहिली मुलगी होतीस जिने मला स्वतःपासून इतके अनोळखी केले, की मी बाहेरच्या जगात एकापेक्षा एक सुंदर मुली बघितल्या पण लक्ष दिलं नाही. पण जी अवस्था तुझ्या एका झलकेने केली, ती कोणीही करू शकला नाही. तो भावनांनी भरलेल्या गंभीर स्वरात बोलत होता. आराध्याने गुलाबी गालांसह हसून डोके खाली केले. मी तुला स्पर्श करू शकतो का? तो परवानगी मागत होता. तुम्हाला विचारण्याची गरज नाही. आराध्या थोडीशी लाजून बोलली होती. अंगठी आणि पैंजण. त्यानंतर त्याने आपल्या खिशातून एक मखमली डबी काढून तिच्यासमोर ठेवली, ज्यात डायमंडची अंगठी चमकत होती. ही तुझ्यासाठी घेतली होती. अप्सरा नाही, म्हणून जादूगारने. तो खोडकर झाला. कदाचित आराध्या नावाची बायको समजून घेतली असती. आराध्याने धक्क्यासोबत बोलताना दात चावले. तेव्हा मनोज मोठ्याने हसला होता आणि मग अंगठी तिच्या हाताची शोभा बनली. खूप सुंदर आहे, धन्यवाद, ती प्रेमाने म्हणाली.
हे ऐकून मनोजने तिला आपल्या मिठीत घेऊन तिचे डोके खांद्याला लावले. ते दोघे तिथेच सोफ्यावर बसून गेल्या दिवसांच्या गोष्टी आठवत होते. तेव्हा मनोजला काही आठवले. तेव्हा त्याने लगेच बंद मूठ आराध्यासमोर केली. "हे तुझे पैंजण तू पाडले होतेस?" तो तिच्या हातात पैंजण देत बोलला, "जाणून-बुजून पाडले होते, तुमच्या ध्यानासाठी." ती मोठ्याने हसून म्हणाली, "वेडी मुलगी." मनोजने तिला खूप हसताना बघून तोंड वेडेवाकडे केले. मग स्वतःही नियंत्रण न ठेवता तिच्यासोबत हसू लागला. घरात इतक्या दिवसानंतर हसण्याचा आवाज ऐकून करिश्माताई देवाचे आभार मानत होत्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला जर काही गोष्टी आवडली असेल, तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.